जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्याप शासनाची नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 663 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील 10 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण करण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीच्या आसपासची रक्कम ही विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे। 13,500 कोटीच्या आसपासचं वितरण देखील झालेलं आहे आणि जवळजवळ 5,800 कोटीच्या आसपासची रक्कम हे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणं बाकी आहे। मात्र हे सर्व होत असताना आपण जर पाहिलं तर ज्या ज्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईसाठीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते त्याच्यामध्ये काही प्रस्ताव बाकी होते, तर काही जिल्ह्यांचे प्रस्ताव हे शासनाकडे आणखीन मंजूर झालेले नव्हते। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की शेवटची जी काही अतिवृष्टी झाली होती, पूर आला होता, याच्यामध्ये कोकणासह जे काही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत याच्यामध्ये धान या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। अशा धान उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अद्याप देखील प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नव्हता। याचबरोबर सोलापूर असेल किंवा इतर काही जिल्ह्यांमध्ये जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव देखील अद्याप प्रतीक्षेत होते आणि अशा प्रकारे हे प्रतीक्षेत असलेले प्रस्ताव आता मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून स्वाक्षरित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता लवकरच याच्या संदर्भातील GR निर्गमित करून ही रक्कम मदतीच्या वितरणासाठी पुढे उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर मित्रांनो, मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय, याच्या संदर्भातील GR आजच निर्गमित केला जाऊ शकतो आणि याचा GR आल्यानंतर ही मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे देखील आपल्याला समजणार आहे। धन्यवाद।